संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर शरद पवार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसतायत। शरद पवारांनी काही महिन्यापूर्वी भाकरी फिरवणार असल्याचं सूतोवाच केलं होतं। त्यानुसार आता राष्ट्रवादी शरद पवार गटात बदलाचे वारे सुरू झालेत। शरद पवार पक्षाची 8 आणि 9 जानेवारीला मुंबईमध्ये जम्बो बैठक पार पडणार आहे। ही बैठक YB चव्हाण सेंटर येथे आयोजित केली गेली आहे। शरद पवार पक्षामधील जी महत्त्वाची पदे आहेत तिथे कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद जयंत पाटील यांच्याकडे आहे। याआधी अनेकदा जयंत पाटील यांचे पद जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत होती। मुख्य प्रदेशाध्यक्ष पदासोबत महिला प्रदेशाध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष आणि विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे। 8 जानेवारीला होणाऱ्या बैठकीला महाराष्ट्रातील सेल्स प्रमुखांना बोलावलंय, तर दुसऱ्या दिवशी पक्षाचे आजी माजी खासदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये स्वतः शरद पवार असणार असून ते चाचपणी करून मोठा निर्णय घेणार आहे। शरद पवारांच्या पक्षामध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला अनेकांची मान्यता आहे, पण जर जयंत पाटील यांनी पद सोडलं तर नवीन कोणाची वर्णी लागेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये शीत युद्ध सुरू असल्याची चर्चा पाहायला मिळत होती, परंतु आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकींचा विचार करून शरद पवारांसमोर पक्ष बांधणीच्या तयारीला लागलेले दिसत आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी दणदणीत विजय साकार केला होता। पक्ष फुटल्यावरही शरद पवारांनी विजय खेचून आणलेला, पण विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र शरद पवारांच्या पक्षाच्या अवघ्या 10 जागा निवडून आल्या होत्या। धक्कादायक निकालानंतर नवीन पक्ष बांधणी करत पक्ष वाढवण्यासाठी पवार भाकरी फिरवतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।